सन्माननीय राजेजी पाटील आमनेगावचे समाजसेवक आहेत, त्यांना विनंती करतो की जी टोपी आहे ती आपण या ठिकाणी हेड कॅप परिधान करायची आहे. वेल प्लेड भावेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. अप्रतिम कामगिरी तुझ्याकडनं आम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे बाळरामजी पाटील यांचं सुद्धा इथे माझं शुभ आगमन दिलेलं आहे. तुमचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर गणेशजी जाधव आणि सोमनाथ जाधव आणि आमचे होल्याबाई यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन होतोय. या साऱ्या मान्यवरांचं मी उपसरपंच चषक 2021 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो, कुठेच जाऊ नका. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. संजय स्पोर्ट सावत विरुद्ध धनेश 11 कुकसे. टॉस जिंकलाय धनेश 11 कुकसे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रति 4 षटकांचा हा सुद्धा सामना असणार आहे. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. 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 तर सलामीची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संजय स्पोर्ट सावत संघाच्या माध्यमातून कैलास पाटील आणि किरण पाटील. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय धनेश 11 कुकसे संघासाठी राज पाटील. दरम्यान शुभ आगमन होतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, ज्यांनी समाजकारण असो राजकारण असो नंतर नेहमीच हात पुढे असतो. या भिवंडी उपतालुका प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी उपसरपंच चषक 2021 मध्ये आयोजक विद्यमान उपसरपंच योगेशदादा जाधव आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ अमनेपाडा यांच्या वतीने तुमचं मी मनापासून मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आदरणीय इंद्रपालजी तरे साहेब त्यांच्या समेत इतर मान्यवर सुद्धा आलेले आहेत. त्या सारे मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकाला सुरुवात केली राज पाटीलने आणि मात्र चेंडूला मात्र पहिलाच इथे मात्र धारलाय, चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअरलेच्या दिशेने किरण पाटीलने 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त सुरुवात किरण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार त्याने प्राप्त केला. स्वतःच आणि संघाचं इथे मात्र अकाउंट त्याने ओपन केलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना कुठली संधी उपलब्ध नव्हती. आता मात्र फुलर लेन डिलिव्हरी हलक्या त्याने चेंडू पुश करायचं होतं आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय. पंचांचा लेग बायचा इशारा. चांगला कमबॅक पाहायला आपल्याला या सत्राचा आपण जर विचार केला तर धनेश 11 कुकसे संघ चांगला क्रिकेट खेळतोय, कारण सुपर ट्रॉफीमध्ये सुद्धा मात्र या संघाने जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर डीबी चषक चौदरपाडा येथे जी आपण स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र या संघानं क्वार्टर फायनलपर्यंत मात्र मजल मारली. अतिशय जबरदस्त कामगिरी. आणि या स्पर्धेमध्ये आता मात्र पाहूया कशा प्रकारचा खेळ क्रीडा रसिकांना मात्र पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर डीबी चषकामध्ये संजय स्पोर्ट सावत संघाने सुद्धा अप्रतिम कामगिरी केली. या संघाने अंतिम सामन्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित केला होता, परंतु राहणार संघाच्या अगेन्स्ट मात्र सावत संघाला पराभूत स्वीकारावं लागलं. परंतु या ठिकाणी राज पाटील कमबॅक करतोय, कारण राज पाटील सुद्धा सांगतो की माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे, तुम्ही षटकार मारू शकता तर मी निर्धाव चेंडू हाताळू शकतोय. एक चांगला बॅटल पाहायला मिळू शकेल, कारण किरण पाटील आपण जर पाहिलं तर प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो सध्याच्या घडीला. आणि धनेश 11 कुकसे संघाचा आपण विचार केला तर ज्या खेळाडूवर पूर्णपणे बदार आहे अर्थात राज पाटील इथे मात्र धुरा सांभाळतोय आपल्या संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहतो की थोडीशी लाईन इथे मात्र चुकीची पाहायला लागली. डावी स्टिक सोडून मात्र निघून जातो. या पंतांचा वाईटचा इशारा. संजय स्पोर्ट सावत संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला सावतगावचे मिस्टर गौरव पाटील यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गौरव पाटील, आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र जबरदस्त फटका ओरपी चेंडू आणि मात्र चेंडूला उडवलाय. उंची जास्त लांबी सुद्धा प्राप्त करतोय मिड विकेट सीमेच्या पलीकडे
हा या षटकामध्ये येणारा हा किरण पाटीलच्या बॅटमधून दुसरा बिग हिट षटका. सुवर्ण संधी आहे. जोपर्यंत शेवटचा सामना संपत नाही तोपर्यंत तुम्ही सीमेरेषे पलीकडे जर एक झेल पकडला तर आयोजक अर्थात विद्यमान उपसरपंच योगेशदादा जाधव याचकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे आणि एक झेल टिपलेला आहे प्रेक्षकाने. तर प्रेक्षकाला विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. राकेश दिगाडकर हा झेल टिपला आहे. क्या बात आहे. आमचे सिरीज स्पॉन्सर आहेत. राज पुन्हा एकदा मात्र मार्ग सोडतोय. सामना करेल किरण पाटील. आता मात्र इनसाइड आउटचा फटका. क्रिकेटचं क्लास, क्रिकेटची नजाकत सर्वच काही या फटक्यामध्ये पाहायला मिळते आणि चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑफ सीमेरेषे पलीकडे. 6 धाबांसाठी हा षटकार. भरपूर महागडं षटक इथे मात्र पाहिलं आपण राज पाटीलचं. कारण या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार किरण पाटीलने पेश केले आणि मात्र हा चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला अर्थात मनोज कारवे सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडनं भरपूर भरपूर अशा कॉम्प्लिमेंट्स आलेल्या आहेत आयोजकांसाठी. त्याचप्रमाणे समालोचन कक्षासाठी धन्यवाद मनोज कारवे सर. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. टॉस जिंकून प्रथम धनेश इलेव्हन कुक्षी संघाने गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना मात्र किरण पाटीलने मात्र हल्ला बॉल चढवला. तब्बल 19 धाबा त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर 20+1 21 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तर पॉवर प्लेची मात्र ती पाबंदी होती आता मात्र समाप्त झालेली आहे. अतिरिक्त खेळाडू तुम्हाला आता सीमेरेषेवर पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज जादूगर पंकज पाटील. हे कुक्षे गावाला लागणारे 2 हिरे पंकज पाटील असतील, त्यानंतर भूषण पाटील असतील. स्पिंग करण्यामध्ये माहीर असलेले हे गोलंदाज आणि त्यापैकी आता मात्र पंकज पाटील लेफ्ट आर्म ऑर विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. या सुरेख चेंडू पडल्यानंतर मात्र या ठिकाणी थोडासा टर्न प्राप्त करतोय. जागेवरूनच मात्र या ठिकाणी ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न केला किरण पाटीलने आणि या चेंडूवर मात्र बीट होतोय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर सावतगावचे उद्योजक राजू म्हात्रे याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे सावत संघाला. ज्या धावा राज पाटीलने मात्र खर्च केल्या त्या मात्र या ठिकाणी कुठेतरी पंकज पाटीलला रिकव्हरी मात्र करावी लागेल. क्षमता आहे. अनेक असे स्पर्धा आहेत की मोठमोठे विक्रम या गोलंदाजाच्या नावावर आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा फुल्लर लाईन डिलिव्हरी थोडासा पावलांचा वापर केला आणि मात्र अतिशय जबरदस्त एसटी रक्षकाची भूमिका मात्र पाहायला मिळते प्रेम पाटीलकडनं. कारण किरण पाटीलने आपलं स्वतःचं घर सोडलं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र एसटी रक्षक प्रेम पाटीलने एसट्या उद्ध्वस्त केल्या. मोठी विकेट स्थिती मात्र धनेश इलेव्हन कुक्षे संघाने प्राप्त केली. बाद होण्यापूर्वी किरण पाटीलच्या बॅटून 3 षटकार पाहिले आणि एकूण 19 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. किरण पाटील लय ताल सुरामध्ये फलंदाजी करतो. याने असं वाटलं की मोठी इनिंग्स मात्र या ठिकाणी डेव्हलप करेल, परंतु जो अडथळा होता तो अडथळा मात्र पंकज पाटीलने मात्र दूर केला.
कारण सावध संघाचा आपण विचार केला तर लखन पाटील असतील, किरण पाटील, कैलास पाटील ही त्रिमूर्ती आहे आणि या तिघांवर भरपूर काही जबाबदारी असते आपल्या संघाची. परंतु पंकज पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये कुठे धनेश कुक्षिखंग थोडंसं दडपणामध्ये मात्र सापडला होता. परंतु आता मात्र तो थोडंसं दडपण रिलीज होईल या विकेट्स नंतर. नवीन फलंदाज लखन पाटील येतो या तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. यापुढची मॅच असेल आणि यापुढील जे सामने आहेत ते फक्त 3 षटकांचे असतील. सर्व संघाच्या संघनायकांनी मात्र नोंद घ्यायची आहे. लखन पाटील इथे मात्र आले खेळण्यासाठी. टॉप एज लागतो चेंडू हवेत, आतिश मागे चेंडूच्या खाली, चेंडूला मात्र पुढे पकडतोय आणि लखन पाटील आल्या पावली मात्र फटका इथे मात्र पाहायला आपल्याला. एक क्षण असं वाटतं की मात्र लखन पाटील पूर्णपणे मात्र या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करेल, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र त्याची जी बॅटचा जो तोंड होता तो थोडासा उशिराने त्याने मात्र उघडला आणि त्याचमुळे पाहतो की बॅटच्या अगदी या टोला चेंडू स्पर्श झाल्यानंतर भरपूर वेळ चेंडू हवेत आपल्याला आकाशामध्ये पाहायला मिळाला आणि आतिश मागेने मात्र कोणतीही प्रकारे चूक मैदानाच्या आतमध्ये मात्र केली नाही. एक मात्र विकेटसाठी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. गिरीश वडूनगर संघाच्या गोलंदाजीत तो पराक्रम केला आणि आता मात्र पंकज पाटील ऑन हॅट्रिक आणि हॅट्रिक चेंडूचा सामना करेल कैलास पाटील. ओहो, चेंडू हवेत, संधी निर्माण झाली आहे. आतिश मागे चेंडूच्या खाली, चुकीचा अनुमान, झेल ड्रॉप आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, मिड विकेटच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांसाठी हा चौकार. संधी संधी ज्यावेळी तुम्हाला कुठल्याही मात्र क्षेत्रामध्ये मिळते ना दिनेश, त्यावेळी संधीचं तुम्हाला सोनं करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी असं एक क्षण वाटलं की पंकज पाटील या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज ठरतो की काय विकेटसाठी घेणारा, परंतु तोंडाजवळ जो घास आला होता तो खाण्याच्या तयारीमध्ये होता आणि शेवटच्या क्षणी तो मात्र घास खाली पडला. अशी स्थिती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु पंकज पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी. काय जबरदस्त गोलंदाजी सादर करतोय. या कैलास पाटीलला जीवनदान मिळतोय आणि चौकाराने आता मात्र कैलास पाटीलचं कुठेतरी खातं उघडतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 25 या आकड्यावर. पुन्हा एकदा लेफ्ट मोडतो विकेटने. इथे मात्र चेंडू येऊ दिलं, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहिला तर निघून जाईल. चेंडू हवेत आणि मात्र त्या ठिकाणी क्षेत्रक्षे सजवलं आहे पंकज पाटीलने आणि मात्र जीवनदान मिळाल्यानंतर कैलास पाटील मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही, कारण थोडंसं आम्ही ज्यावेळी समालोचन करतो त्यावेळी थोडंसं व्यक्त येतो आणि त्यामुळे मात्र परफेक्ट चेंडू दिनेश आपल्याला समजला नाही, परंतु झेलबाज झालाय फलंदाज. लागतो सावध संघाला हा दुसरा धक्का. धक्के दिले होते पंकज पाटीलने आणि त्यानंतर मात्र कैलास पाटील बाद झाल्यानंतर 3 गडी जे प्रमुख होते त्रिमूर्ती अर्थात कैलास पाटील, लखन पाटील आणि किरण पाटील हे मात्र माघारी परतले. आता मात्र नवीन फलंदाज आहेत अक्षय आणि स्वप्नील. या 2 यंग स्टारवर आता मात्र या संघाची पूर्ण जबाबदारी असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कुठे दिनेश 21 धावा आणि या ओव्हरमध्ये 3 गडी बाद केल्यानंतर फक्त 4 धावा खर्च केल्या नाही, तर त्या खर्च केल्या नाही तर मित्र म्हणे की कुठेतरी बहाल केल्या, कारण झेल ड्रॉप झाला होता, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे मात्र त्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नेक्स्ट मॅच जय बजरंग स्पोर्ट भावाल ए विरुद्ध माफ करा चेरोबा स्पोर्ट वाचेरे विरुद्ध न्यू गावदेवी लाखिवली असा हा सामना आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. पंकज पाटील इथे मात्र थोडासा दुरून केल्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्याने पाहायला मिळतोय, पण तो डीप मिड विकेटला मात्र अतिश मागे आहेत. आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, चांगली फेकी पाहायला मिळते आणि एक सफल षटकाची समाप्ती पंकज पाटीलची मात्र इथे होते. या 3 गडी बाद या ओव्हरमध्ये त्यांनी केले आणि फक्त 5 धावा त्यांनी आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये मात्र त्यांनी खर्च केल्या.
मला अजूनही आठवते या 2-3 वर्षाच्या पहिलीची गोष्ट आहे, ज्या आपली संजय स्पोर्ट साबत संघ आणि संजय स्मृती चषकाचे मात्र आयोजन केलं होतं. त्यावेळी सुद्धा मात्र हे अंतिम सामन्यामध्ये दोन संघ एकमेकांसमोर आले होते आणि त्या सामन्यामध्ये मात्र धनेश इलेव्हन कुक्षे संघाने संजय स्पोर्ट साबत संघाला पराभूत सुद्धा केलं होतं आणि ती स्पर्धा सुद्धा मात्र धनेश इलेव्हन कुक्षे संघाने जिंकली होती. आणि पुन्हा एकदा योगायोग आपल्याला पाहायला मिळतो की हे दोन संघ एकमेकांसमोर पुन्हा एकदा आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. परंतु हा सत्र वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि क्रीडानगरी सुद्धा आपल्याला वेगळी पाहायला मिळते. सन्माननीय सुनीलजी जाधव यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे येऊन असताना आपण व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करील अतिश मागे. धावसंख्या जर पाहिली आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र कुठेतरी पकड निर्माण केली आहे कुक्षी संघाने. याचं कारण की जे त्यांचे 3 प्रमुख फलंदाज होते ते मात्र या ठिकाणी माघारी परत दिले आहेत. अजून जर दर्पण टाकायचं असेल तर मात्र या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आतिशला मात्र करावी लागेल. पहिला चेंडू तर चांगला पाहायला मिळतोय कारण वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चांगली फेकी सिंगल धाव पहिल्या चेंडूवर खर्च केली स्वप्नीलने. इथे मात्र आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि एका धावेने आता धावफलक मात्र पुढे जाईल 27 या आकड्यावर. अक्षय आणि स्वप्नील पाटील असे हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आतिश पुन्हा एकदा. आता मात्र रॅटिन चेंडू हवेत आहे परंतु वायडिश मिडॉनला पंकज पाटील पर्यंत मात्र चेंडू बरोबर कॅरी झाला नाही. बाउन्सने मात्र ठिकाणी फील्ड करतोय. जोपर्यंत फेक होईल तत्पुरते मात्र एक धाव कंप्लीट केलेली आहे. आतापर्यंत स्वप्नीले 2 चेंडू पेस केले. 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. अक्षयने आत्ता खातं उघडले. पहिल्या चेंडूचा मात्र तो सामोरा गेला होता. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. चेंडू हवेत. शत्रक्षक चेंडूच्या खाली कॅप्टन कुल अक्षय पाटीलने टिपला झेल आणि समाप्त झाला आहे स्वप्नील पाटीलचा खेळ. आपल्याला चांगला कमबॅक पाहायला मिळाला आणि स्वप्नील बाद होण्यापूर्वी पाहिले तर फक्त त्यांनी 2 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज पाहू शकता आपण खंडू येतोय. खंडूकडे सुद्धा मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आणि जर खंडूने जर अनुभव झोकला तर मात्र चांगला टार्गेट तुम्ही सेट करू शकता. परंतु या ठिकाणी जर अजूनही विकेट्स इथे मात्र प्राप्त केली धनेश इलेव्हन कुक्षी संघाने तर मात्र पूर्णपणे दडपण आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर आपल्याला पाहायला मिळू शकेल. धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 28 इथे मात्र दिशा चुकीची पाहायला मिळाली कारण डावी स्टिक सोडून मात्र चेंडू निघून जातोय. भरपूर वेग प्राप्त केला होता अतिशने परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र पंच राजेश पाटील यांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. सन्माननीय आमने यावचे या उद्योजक सन्माननीय रोहिदाजी दलवी साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. सेफ लँड होईल का आणि मात्र सेफ लँड होतोय लॉंग ऑफच्या बाहेर. 6 धावांसाठी यश षटकार. हेलिकॉप्टर फटका इथे मात्र पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त टायमिंग यॉर्कर लेन डिलिव्हरी होती परंतु ती डिलिव्हरी इथे मात्र अक्षयने ओळखली आणि मात्र चेंडूला सुद्धा मात्र चांगली दिशा दाखवली. काय जबरदस्त स्वीट व्हॉइस सर्वांनाच ऐकायला मिळाली. कडक फटका पाहायला मिळाला अगदी मिडल ऑफ द बॅट. आणि आता मात्र हा षटकार आल्यानंतर थोडंसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळतोय कारण या षटकारानंतर आता मात्र धावफलक पुढे सरकते 35 आकड्यावर. अजूनही या षटकानंतर अजूनही एक षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी साबत संघ 50च्या जवळपास मात्र जाण्याचा मात्र प्रयत्न करेल आणि जर 50 धावा जर इथे मात्र जोडल्या तर मात्र एक फायटिंग स्कोर नव्हे तर एक चांगला स्कोर आपण म्हणू शकतो या मैदानाच्या परिस्थितीनुसार. आतापर्यंत अतिशय भरपूर चांगली गोलंदाजी केली परंतु एक जो षटकार मारला तो चेंडू सुद्धा मात्र खूपच छान होता परंतु तो फटका सजवला गेला अक्षयकडनं.
चेंज ऑफ पेस व्हेरिएशन थोडासा वेग कमी केला या चेंडूमध्ये. अंकलेश आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्रक्षेपात डीपवरून आले, चांगली फिल्डिंग या सत्रामध्ये. अंकलेश पाटील भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, चांगले अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडनं राहिलेले. खास करून डीबी चषकामध्ये काय जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली होती विकी स्पोर्ट गुजरात संघाच्या अगेन्स्ट. आणि तशाच प्रकारचा चमत्कार मात्र या मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला करावा लागेल संजय स्पोर्ट सावंत संघाच्या अगेन्स्ट. शेवटचा चेंडू या षटकातील क्रॉस बटेट फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांना प्रश्न विचारलाय हाऊस दॅट, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. हाईक फॅक्टर होता यस. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपल्याला एक धाव पाहायला मिळाली. तर त्याला लगेच क्षेत्ररक्षण साजवायचं आहे. जास्त वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च करू नका. तिन्ही षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. दरम्यान या ठिकाणी शुभाग बंधलेला आहे. माजी सरपंच आणि त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक याच परिसरातील सन्माननीय भगवानजी किने साहेब आणि त्यांच्या समवेत आहेत भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय सचिनजी पाटील आणि त्यानंतर त्यांच्या समवेत आहे सन्माननीय प्रमोदजी पाटील. या तिन्ही मान्यवरांचा मी विद्यमान उपसरपंच योगेशदादा जाधव आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीत 37 धावा 37. पहिल्या ओव्हरमध्ये 21 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि अतिश मागेने खर्च केले 11, असे एकूण 37 धावा. शेवटचं षटक अंकलेश पाटील येतोय. सामना करेल खंडू पाटील. पुलटवा चेंडू इथे मात्र मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो. चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये राज पाटील आहेत त्या ठिकाणी आणि या झेलवर राज करत असताना खंडू पाटीलचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. मोठा धक्का अजून लागतो संजय स्पोर्ट्स साबत संघाला. या गो क्रिकेट या खेळाची, या गो क्रिकेट या खेळाची, या गो क्रिकेट या खेळाची. गर्दी जमाली प्रेक्षकांची, शोभा वाढवली या स्पर्धेची. चेंडू जर पाहिलं तर विकेट टिकिंग चेंडू नव्हता, परंतु कुठेतरी फलंदाजी चुकी गेली कारण त्याला टायमिंग मात्र बरोबर साधता आला नाही. आणि त्याचमुळे पाहतो की मिस टायमिंग फटका झाला, चेंडू हवेत गेला आणि मात्र तिथे अजून एक सफलता मात्र धनेश शेलकुची संघाने प्राप्त केली. पहिली सफलता अंकलेश पाटीलच्या आपण पाहतो या भात्यामध्ये जात असताना लागणारा हा एकूण 5वा धक्का. नवीन फलंदाज जयेश येतोय. जयेश आणि अक्षय असे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी बॅक टू बॅक अजून एक विकेटचं पतन उजवी यष्टी ते मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली. आणि आता मात्र 8 धावांचं योगदान दिल्यानंतर अक्षयला सुद्धा मात्र माघारी परतावं लागेल. वेल बॉल बाय अंकलेश पाटील. पहा कशा रीतीने मात्र खेळ बदलतोय. जसा एखादा सरडा रंग बदलतोय ना तशाच प्रकारचा हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी कोणत्या क्षणी कोणता संघ पलटवार करेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. पहिल्या ओव्हरमध्ये साबत संघाने 21 धाबा जोडल्या. तर प्रेक्षकामध्ये चर्चा झाली असेल की आता मात्र साबत संघ भरपूर धाबा या मॅचमध्ये जोडेल, किमान 50-60 हा आकडा इथे मात्र प्राप्त करेल. परंतु पंकज पाटीलचं स्पेल आलं, धावा त्यांनी थांबवल्या. त्यानंतर आतिश मागे आले, 11 धावा त्यांनी खर्च केल्या, 1 गडी बाद केला. आणि आता मात्र ऑन हॅट्रिक अंकलेश पाटील. पुलटवा चेंडू मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत आहे आणि या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज ठरलेला आहे अंकलेश पाटील, ज्याने विकेट्स हॅट्रिक रिव्ह्यू घेतला आहे भीमरसाठी. यस, काय जबरदस्त गोलंदाजी अंकलेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. या अगोदर लागोपाठच्या 2 चेंडूवर त्यांनी 2 गडी बाद केले. इथे मात्र सुद्धा झेल टिपलाय, परंतु रिव्ह्यूची मागणी आहे भीमरसाठी. रामकृष्ण काकडे आपण कंट्रोल रूम मध्ये यायचं आहे, कारण भीमरसाठी इथे मात्र रिव्ह्यू या ठिकाणी मागणी केलेली आहे संजय स्पोर्ट्स साबत संघाने. काकडे यायचं आपण, प्लीज जास्त वेळ घेऊ नका.
हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे की बिमर आहे यासाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. अजूनही या ठिकाणी टेक्निशियन आपल्याला पाहायला मिळते आणि आणि हा बिमर चेंडू आहे कारण कंपनीच्या वरती चेंडू रिलीज होत होता आणि त्याचमुळे पाहतो की या पुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्रीट असेल. तर फलंदाज बाद नसेल आणि एक धाव इथे मात्र दिली जाईल 9च्या स्वरूपात आणि या पुढचा जो चेंडू असेल तो मात्र फ्रीट असेल. एक क्षण असं वाटलं होतं सेलिब्रेशन सुद्धा मात्र मैदानामध्ये झालं होतं की विकेट हॅट्रिक गोलंदाज अखिलेश पाटीलने पूर्ण केलेली आहे परंतु त्यानंतर थोडीशी निराशा परंतु हरकत नाही खूपच छान इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते आणि फ्रीट चेंडूचा आता मात्र सामना करतोय फलंदाज. इथे मात्र या ठिकाणी सरळ बॅट लॉप करायचं होतं परंतु या ठिकाणी चेंडू निघून जातो या शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने. अक्षय पाटील त्या ठिकाणी मात्र फील करत आहेत आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जाईल 39 या आकड्यावर. या डाबातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली रिकव्हरी केली या सर्वच गोलंदाजाने. राज पाटीलला सोडलं तर मात्र त्यानंतर तिन्ही गोलंदाजाने अतिशय जबरदस्त कामगिरी. आपण जर बॅटिंगमध्ये पाहिलं तर फक्त किरण पाटील हा यशस्वी फलंदाज पाहायला मिळाला सवाज संघासाठी. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी आकडा मात्र ठिकाणी जोडता आला नाही परंतु या ठिकाणी स्लॉग स्वीप व्हॉट शॉट चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. फॉलो थ्रू आहे जयच चेंडू येऊ दिला आणि मात्र चेंडू त्याच वेगाने चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलं. दरम्यान आमनेपाड्याचे आनंद जाधव यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेचा आणि सामन्याचा आनंद घेण्यासाठी तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि या षटकारासाठी यश सन्मान्य प्रमोदजी पाटील याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. खरोखरच पाहण्यासारखा हा षटकार होता. इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न भरपूर वेग इथे मात्र पाहायला आपल्याला थोडंसं फलंदाज पाहिलं तर पंचांकडे मात्र या ठिकाणी त्यांनी हेरलं आणि आता मात्र स्वेर चेंडू मात्र घोषित केलेला आहे व्हाईटच्या स्वरूपात. वन फोर दी ओव्हरचा सुद्धा मात्र या ठिकाणी इशारा पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. थोडीशी हाईट फॅक्टर होती त्याच्यामुळे पंताने मात्र या ठिकाणी स्वेर चेंडू घोषित केलं. अवंतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली. भरपूर वेग इथे मात्र अंग्लिश प्राप्त करतोय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची फेकी पंचाला प्रश्न विचारला हाऊस द्या आणि बोट आकाशाकडे आणि या ठिकाणी जयचा खेळीचा होतोय अंत आणि लागतोय संजय स्पोर्ट साबत संघाला हा 7वा धक्का. स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. खास करून जे आपण जे टेलिव्हिजन सेटवर जी स्पर्धाचा आनंद घेतो ट्रिपल एस चॅनलवर त्यासाठी आम्हाला विनामूल्य सेवा देणारे असे दानशूर व्यक्तिमत्व मिस्टर मिलिंद कदम यांचा मी आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीने. आणि इथे मात्र या ओव्हरमध्ये बाद होणारा हा 3रा गडी आणि आता मात्र या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि सामना करण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला खेळपट्टीवर हेमंत. नेक्स्ट मॅच चेरोबा स्पोर्ट वाशिरे विरुद्ध लाखिवली असा हा सामना असणार आहे.
सुरेख चेंडूची फेकी आणि मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र कुठली धाव इथे मात्र खर्च करणार नाही गोलंदाज अंकलेश पाटील. तर 4 षटकांची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 गडी बाद 46 धावा आणि धनेश इलेव्हन कुकची संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र 47 धावांचं तुम्हाला टार्गेट या ठिकाणी मात्र पूर्ण करावं लागेल. तर या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल तत्पुरती आपण या ठिकाणी नाणेफेकी प्रथमतः आपण करणार आहोत. संघ आहेत न्यू गावदेवी लाखिवली विरुद्ध चेरोबास्पट वाशेरे. दोन्ही संघाचे संघटक आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि आजचे प्रमुख अतिथी भिवंडी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेबांना आणि त्याचप्रमाणे सन्माननीय भगवानजी केने साहेबांना विनंती करतोय आणि सन्माननीय पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सचिनजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेब, भगवानजी केने साहेब आणि सचिनजी पाटील साहेब. लाकुली सकाळला मी नाणं सांगतो. एका बाजूला आहे जय भुलेत आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला आहे उपसरपंच चषक 2021. तर कॉल देतोय वाशिरे संघाचे कर्णधार. उपसरपंच चषकाची मागणी परंतु आलेला आहे जय भुलेनाथ आमनेपाडा. म्हणजे हा टॉस जिंकला लाकुली. सन्माननीय इंद्रपाल तरे साहेबांना विनंती करतोय की फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने आम्हाला शीत मिळालेलं आहे, तर टॉस विनिंग कॅप्टनला आपण हे शीत द्यायचं आहे. लाकुली संघाने हा टॉस जिंकलाय. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की पुन्हा एकदा जाऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. लाखिवली संघ पाहिला तर मी या क्रीडानगरीवर आणि या परिसरामध्ये प्रथमताच खेळताना पाहतोय. कसा तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर फील जाणवलं? पहिल्यांदा आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा मी धन्यवाद बोल. वाशिरा संघ जर म्हटला तर एक PTC मधील नामवंत संघ आहे. त्या संघामध्ये मायटे महेंद्र मागे आहे, हिरामन आहे, उज्ज्वल आहे, जयेश आहे. तर या संघासमोर आणि या संघाला कितपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30. आणि तुमच्या संघामध्ये असा कोणता गोलंदाज आहे की तुमची त्याच्यावर पूर्णपणे मदार असेल, भिस्त असेल? ऋतिक आहे, अजित आहे, सागर आहे. आणि तुमची काय भूमिका असेल या मॅचमध्ये? बघू आता मॅचमध्ये ते बघू शकतो. तर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. 3 षटकांचा सामना असेल. तर उज्ज्वल पहिल्या मॅचमध्ये तुम्ही कुठेतरी एकतर्फा सामना जिंकलाय, तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाटला असेल. हिरामन फॉर्ममध्ये आलेला आहे, ही सुद्धा तुमच्यासाठी चांगली बाब आहे. बॅटिंग करत असताना कोणता असं लक्ष तुमच्या डोळ्यासमोर आहे? 30 ते 35. आणि 30-35 धावा करण्यासाठी जर आपण जर पाहतो तर तुमचा युवा फलंदाज अर्थात त्याच्यावर तुमच्या भरपूर अपेक्षा असतात. तुम्ही त्याला सलामीला पाठवत असता, परंतु पहिल्या मॅचमध्ये तो कुठेतरी मात्र या ठिकाणी कारकीर्द सिद्ध तो ठरू शकला नाही. तर याच मॅचमध्ये तुमच्या काय त्यांच्याकडनं अपेक्षा? सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. तर जे तुमचे पाठीराखे भरपूर संख्येने या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांना काही सरप्राईज या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असेल? आम्हाला पाठीराख्यांचा खूप सपोर्ट असतो, त्यामुळे त्यांचं. आणि जे तुम्ही या नवीन क्रीडांगण बनवलेलं आहे त्यासाठी तू जास्तीत जास्त कोणाचं आणि कशा प्रकारे आभार व्यक्त करू शकतोस? आमच्या सर्व गावात आणि सरपंच. तर हे होते उज्ज्वल शेलार. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, टॉस समाप्त झालेला आहे. न्यू गावदेवी लाखिवली वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट चेरोबा स्पोर्ट वाशेरे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. आमने गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय अशोकजी मनपेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करते. आणि आता मात्र आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. सामना सुरू ठेवायचा आहे. प्रथमतः आपण सन्मान करूया. शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेब आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. चौधरपाडा ग्रामपंचायत माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. आणि साहेबांचा आपण सन्माननीय योगेश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करत आहोत. उपदारमाची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत सन्माननीय भगवानजी केने साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित झाले आहेत. माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत भावाले ग्रामपंचायतीचे आणि त्यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. योगेश दादा जाधव यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. आज शेवटचा दिवस आणि मान्यवरांची आपल्याला या ठिकाणी
मांदियाली पाहायला मिळते. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय प्रमोदजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. योगेशदादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय सचिनजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. योगेश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय. त्यानंतर चौदरपाडा गावचे माजी सदस्य सन्माननीय रामजी पवार आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आपण राम पवार यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सन्मानित संतोषजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. संतोषजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत आणि या सन्मानाचा स्वीकार त्यांनी करावा. त्यानंतर समाजसेवक विलास चौधरी आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. सन्माननीय विलास चौधरी यांना आपण सन्मानित करतोय. आमने गावचे या समाजसेवक आहेत. चौदरपाडा गावचे समाजसेवक आहेत. सन्मान होते मान्यवरांचं. त्यानंतर आमनेगावचे समाजसेवक सन्माननीय राजेशजी पाटील आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. सन्माननीय राजेश पाटील यांना सन्मानित करतो. त्यानंतर आमनेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय अशोकजी मनपेकर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. अशोकजी मनपेकर यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर आमनेगावचे सन्माननीय बाळरामजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. भगवानजी केने आज आमच्यापासून रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी आलात, तुमचं मी आभार व्यक्त करतोय. सन्माननीय बाळराम पाटील यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर आमनेगावचे सन्माननीय रोहिदासजी दलवी आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. रोहिदास दलवी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तर पुण्याच्या एकदा सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. मॅच सुरू आहे साबत विरुद्ध कुकसे. टार्गेट आहे 47 धावांचं आणि मात्र त्या टार्गेटचा पाठलाग करताना आपल्याला खेळपट्टीवर सलामी जोडी पाहायला मिळते. ओ टू यू कॉम्बॉक्स. एक अप्रतिम फटका आपल्याला बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील आणि पहिला झटका यावेळेला धनेश 11 कुकसे या संघाला मिळताना पाहायला मिळतोय. सत्तेचाळीस धावांचं एक तगडं आव्हान धनेश 11 कुकसे संघासमोर ठेवलं गेलं. ते संजय स्पोर्ट्स सावध या संघानं एक वेगळं दडपण घेऊन हा संघ मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना सावध या संघाच्या किरण पाटीलनं ज्याप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली होती, ज्या फॉर्ममध्ये या संघाला त्यानं परत आणलं होतं, तोच फॉर्म पहिल्या षटक हाताळताना किरणनं गोलंदाजीमध्ये देखील कायम ठेवला आणि पहिल्या स्लॉग षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र एक चैतन्य पसरलंय आणि त्याच चैतन्यावर आरूढ होऊन या सामन्यावर हक्क नेमका कुणाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. अप्रतिम बोलिंग बोलर कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक डॉट बॉल आपल्याला या दरम्यान पाहायला मिळतो. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसरा निर्धाव चेंडू. लाजवाब कामगिरी. पहिल्या इनिंगमध्ये 46 धावा वाचवण्यासाठी दिल्या त्या संघातल्या फलंदाजांनी आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र या गोलंदाजांच्या माध्यमातून उठवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट आतापर्यंत सावध संघाकडनं. या वेळेला सरळ बॅटने खेळलेला हा फटका लॉंग ऑन रिझन मधला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. सुद्धा किरण फील्ड करतो, अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल
आणि या एका धावेनं धनेश इलेव्हन कुकसे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 1 बाद 5 धावा. दिल्ली अभी बहुत दूर आहे, प्रयत्न करावा लागेल. फुलटॉस बॉल, त्याचा समाचार घेतलाय का, टायमिंग प्रॉपर नाही आणि बसतोय हा दुसरा झटका. हाईट हाईट इट्स अ फेअर डिलिव्हरी. गडी बाद होईल. अप्रतिम कामगिरी. मी मगासपासून म्हणतो की ज्याप्रमाणे 46 धावांचा डोंगर उभारला गेला, एक आत्मविश्वास मिळालाय आपोआप तो या गोलंदाजांना आणि त्याचा पुरेपूर वापर करतायत. कुठेही फलंदाजांना डोकं वर काढून दिलं जात नाहीये, कारण माहीत आहे या स्पर्धेमधला प्रत्येक सामना आपल्याला विजयाच्या दिशेनंच नेऊन ठेवायचा आहे. कारण या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर प्रत्येक मॅच एक अंतिम सामन्याप्रमाणे खेळावी लागेल, तरच उपसरपंच चषक सन 2021च्या टायटल विनिंगचं स्वप्न आपल्याला साकार करता येईल. कर्णधारानं विश्वास ठेवला. धनेश इलेव्हन कुकसे संघाला अजूनही या मॅच मध्ये परत येण्याची कोणतीही संधी आपल्याला सावध संघ, संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या गोलंदाजांनी उपलब्ध करून दिली नाही. अक्षरशः जखडून ठेवलाय आणि गोलंदाजीच्या या भेदक माऱ्यापुढे अक्षरशः शरणागती पत्करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो धनेश इलेव्हन कुकसे संघ. मगाची योगेश सरांनी एक आठवण करून दिली की 2 ते 3 वर्षांपूर्वी हेच संघ एका फायनल मध्ये म्हणजे संजय स्मृती चषकामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते आणि त्यावेळेला धनेश इलेव्हन कुकसे संघानं विजय संपादित केला होता. एक म्हणतात ना, वो साल दुसरा था, ये साल दुसरा आहे. मैदान वेगळं आहे, काळ वेगळा आहे, वेळ वेगळी आहे, जुनून वेगळा आहे, आत्मविश्वास वेगळा आहे आणि जोश देखील वेगळा आहे. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लाईन चुकली गेली. खूपच अवांतर असा चेंडू. आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव बोनस रूपानं मिळेल, ती मात्र कुकसे या संघाला. एका धावेनं संघाची धावसंख्या पडत जाईल ती केवळ 6 धावा. या वेळेला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, बॅट्समनच्या रडार पासून दूर राहिलाय आणि परिणामी स्वरूपी हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. किरणनं गोलंदाजीची सुरुवात केली. मी म्हटलं होतं एक आत्मविश्वास भरण्याचं काम केलं, संघामध्ये चैतन्य आणण्याचं काम केलं आणि ते बखूबी येणाऱ्या पुढच्या गोलंदाजांना देखील ती परंपरा मात्र कायम ठेवली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धनेश इलेव्हन कुकसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती 2 बाद 6 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 41 धावा. 20.50च्या सरासरीने या धावा काढाव्या लागतील. इतका मोठा इतक्या मोठ्या धावसंख्येचा ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करत असता त्यावेळेस तुम्हाला संयम आणि आक्रमकता या दोन्हींचा मेळ साधावा लागतो. कुठे आक्रमक व्हायचंय, कुठे शांत राहायचंय. परंतु तुम्ही जर संत गतीने या धावांचा पाठलाग करायला निघाल तर मग मात्र वाढणारा जो रन रेट आहे तो तुमची डोकेदुखी ठरू शकतो आणि सध्या तेच घडलंय. पहिल्या षटकात किरण 3 धावा मोजल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकात कैलासच्या देखील 3 धावा आणि प्लस 2 गडीही गमवावे लागले. जो एक भेदक संजय स्पोर्ट्स सावध संघ स्पीडअप करायचा आहे. पंचांचा आपल्याला ऑफिशियल कॉल आहे आणि हा फायनल कॉल आहे. यानंतर जर विलंब लागला तर ऐन मोक्याच्या क्षणाला आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. मित्रांनो काळजी घ्या, अंतिम दिवस आहे. 3ही दिवस आपण शिस्तीमध्ये वेळेचं बंधन पाळत आणि नियमांचं पालन करत या स्पर्धेला पूर्णत्वाकडे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय आणि अंतिम दिवशीही त्याच नियमांमध्ये राहून नियमांचं पालन करून आणि नियमावलीला अनुसरूनच आपल्याला आजचा दिवसही इथं व्यतीत करायचा आहे. लक्षात ठेवा, टीम मीटिंग नकोय आणि वेळ दौडू नका. हवेस बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येईल गोलंदाज रोहन. समीकरण असेल 6 चेंडू आणि माफ करा 12 चेंडू आणि 41 धावा. 20.50ची सरासरी राखावी लागेल. दिनेश सर, या षटकामध्ये जितक्या जास्त धावा येतील तितकं मात्र या विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न धनेश इलेव्हन कुकसे संघाचा ठरेल आणि संजय स्पोर्ट्स सावध संघ ज्याप्रमाणे या मॅचवर आपली पकड करून आहे
पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना देखील या सामन्यावर वर्चस्व गाजवलं आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी करताना पहिल्या 2 षटकांमध्ये निर्विवाद हक्क प्रस्थापित केलाय तो संजय स्पोर्ट्स सावध या संघानं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. गलती होते, चुकी होतीये आणि विलंब लागतोय, मात्र ती चूक पडते पत्त्यावर. फलंदाज होते धावबाद आणि मिळेल फक्त 1 धाव. आहेत पहिल्या चेंडूवर 1 धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. उगी 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. अजूनही 40 धावांची गरज असेल ती धनेश 11 कुकसे संघाला विजय संपादित करण्यासाठी. एक जो तिखट मारा आहे, अचूक टप्पा, ही खासियत आहे आणि ही ताकद आहे आणि ती ताकद वारंवार तिचा प्रत्यय आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. सन्माननीय योगेशदादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक 2021च्या या भव्य आयोजनामध्ये, या स्पर्धेमध्ये या स्तरावर खेळताना प्रत्येक संघ या मैदानावर जिंकण्याच्या ईर्षेनंच या स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातो. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली, फटका चुकलाय, मात्र चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल आणि पुन्हा होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. ती आता मात्र 3 बाद 9 धावा. विजयासाठी आवश्यक असतील त्या 38 धावा. अजूनही 38 धावांची गरज. 10 चेंडूवर 38 धावा. प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल, मात्र कोणत्या प्रकारचा फरक पडणार नाहीये. तो गोलंदाजी करणाऱ्या सावध संघाला यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस झालेली आहे आणि अवांतर स्वरूपात 1 धाव भेट दिली जाते ती कुकसे संघाला, धनेश 11 कुकसे संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली 3 बाद 10. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 37 धावा. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 10. या वेळेला एक शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फलंदाजासमोर जे व्हेरिएशन्स बॉलरच्या माध्यमातून येतात, या अगोदरचा एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु यावेळेला संत गतीचा चेंडू आला. व्हेरिएशन्स ज्या वेळेला सक्सेसफुली अटेम्प्ट मध्ये आपल्याला पार पडताना दिसून येतात, त्यावेळेला भल्या फलंदाजांची बंबेरी उडलेली आपण पाहत असतो. यावेळेला पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली आहे. या बोनसच्या स्वरूपात तब्बल 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या त्या बॉलर रोहनच्या माध्यमातून आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल ती 1-1-11, एकावर 1, 11 धावा. एक लक्ष मोठं असेल, लक्ष कठीण असेल, पण लक्ष कधी अशक्य नसतं आणि जे अशक्य नसतं ते शक्य करण्याची ताकद तुम्हा आम्हाला बाळगावीच लागते. मग क्षेत्र कोणतंही असो, आयुष्य असेल, करिअर असेल आणि क्रिकेटचा खेळ असेल. यावेळेला टायमिंग प्रॉपर झालंय का? नाही, टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं आणि क्षेत्ररक्षणही प्रॉपर झालं नाही. आलेली नामी संधी गमावली आहे आणि त्यामध्ये दुसऱ्या संधीवर मात्र पुरेपूर फायदा बसेल. 4था झटका. आपल्याला पाहायला अवस्था आपल्याला पाहायला मिळेल ती धनेश 11 कुकसे संघाची. मी मगापासून म्हणतो की ज्या गोलंदाजांनी हात खोलण्याची संधी दिली नाही आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवलं, फलंदाजांना जपडून ठेवलं आणि आपल्या तालावर नाचायला भाग पाडलंय, ते मात्र संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या गोलंदाजांनी. हीच कामगिरी अपेक्षित असते. पहिल्या इनिंग मध्ये जिथं तुम्ही मॅच संपवली होती, डाव सोडला होता, अगदी तिथूनच पिकअप घेतला इथल्या गोलंदाजांनी आणि संघाला अजूनही सुस्थितीत या मॅचवर स्वतःची दावेदारी प्रस्थापित करण्याच्या स्थितीत उभं केलं गेलंय. या वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप एज, आणि या वेळेला यष्टीरक्षकाची कोणतीही होणार नाही चुकी आणि बसेल 5वा झटका.
षटकातला शेवटचा चेंडू येणं शिल्लक. धाव फलकावर जी एक संथ गती आपल्याला पाहायला मिळाली, त्या संथ गतीला कुठेही पुन्हा आक्रमक रूपामध्ये उभारताना आणि आकार घेताना पाहायला मिळालं नाही. कारण किरण असेल, कैलास असेल आणि आता सध्या गोलंदाजी करणारा रोहन असेल, या तीनही गोलंदाजांनी जणू काही फलंदाजांचे मनसुबे ओळखलेत. त्यांना रोखायचं कसं याबद्दल त्यांच्या विरोधात जी अभ्यासपूर्ण बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, तिचं मात्र विशेष कौतुक करावे लागेल. यावेळी गॅप शोधलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. इटाड्याहून खास या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय राकेशजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपण बघत आहात सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा तथा ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा यांच्या आयोजनातून साकार होत असणारी स्पर्धा म्हणजेच उपसरपंच चषक सन 2021 पर्व पहिले. आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, या अंतिम दिवसामध्ये हा सामना रंगला जातोय. तो संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध धनेश 11 कुकसे संघ. तुर्तास धनेश 11 कुकसे संघ पाठलाग करतो 24 चेंडू आणि 47 या आव्हानाचा. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकापर्यंत मजल मारली गेली आहे ती 13 धावांची आणि विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 34 धावा. अवघ्या पहिला चेंडू बॉलर स्वप्नील याचा. पहिल्या बॉलवर हे सगळं भवितव्य अवलंबून होतं. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. आता मात्र समीकरण आकड्यांच्या हिशोबात जर पाहिलं तर ते आता अशक्य झालेलं आहे, पण क्रिकेटच्या हिशोबात पाहिलं तर अजूनही मॅच बाकी आहे, अजूनही निकाल येणं बाकी आहे. कारण की शेवटची रन आणि शेवटची रन कंप्लीट होणं आणि शेवटचा चेंडू खेळपट्टीवर पडणं बाकी आहे. 5 चेंडू 33 धावांची असेल गरज. अप्रतिम क्रिकेटचा नजराणा, अप्रतिम क्रिकेटच्या खेळी, अप्रतिम सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. मी या खेळपट्टीची गंमत मागच्या 3 दिवसापासून सांगतो की फलंदाजाला अपेक्षित जेव्हा उसळी असते तेव्हा चेंडू मात्र खाली राहतो आणि फलंदाजाला वाटतं की आता चेंडू लो बाउन्स राहणार आहे, खाली राहणार आहे, त्यावेळेला मात्र एक एक्स्ट्रा बाउन्स खेळपट्टीवर पाहायला मिळतो. बॅटकट बंडी ओके. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 1616. एकावर 16 धावा. लक्ष आता मात्र अवाक्याच्या बाहेर गेलं आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 31 धावा. या स्पर्धेला आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन जितके मान्यवर आज या व्यासपीठावर आपल्याला लाभले होते त्या सर्व मान्यवरांचं उपसरपंच चषक 2021च्या व्यवस्थापन समिती आणि मुख्य आयोजक योगेशजी जाधव साहेब यांच्या वतीनं शब्द सुमनांनी स्वागतही आणि त्यांचे आभारही. आपण आपला बहुमूल्य वेळ या व्यासपीठाला दिलात त्यासाठी शतशः आभार. एक मॅच संत गतीने सुरू झाली. एक वाटलं होतं एक टफ बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, एक चांगलं द्वंद्व या दरम्यान, या सामन्यादरम्यान उभय संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तसं काही झालं नाही. पहिल्या चेंडू पासून एक जो पहिला चेंडूवर षटकार आला किरणच्या बॅटमधनं, तो षटकार जिथून पडला आणि या मॅचवर संजय स्पोर्ट्स सावध संघानं जी एक आपली छाप सोडली, आपला प्रभाव सोडला, त्या संजय स्पोर्ट्स सावधचा प्रभाव अजूनही शेवटच्या चेंडूपर्यंत या मॅचवर कायम आहे. यावेळेला शेवटच्या क्षणी प्रयत्न केले जात आहेत. चेंडू आहे हवेत, मात्र दिमाखात विजय केला साजरा तो संजय स्पोर्ट्स सावध संघानं आणि पराभूत व्हावं लागतंय ते धनेश 11 कुकचे संघाला. मनापासून अभिनंदन संजय स्पोर्ट्स सावध संघाचा आणि तितकंच कौतुक देखील धनेश 11 कुकचे संघाचा. उपसरपंच चषक 2021च्या माध्यमातून आपण या संपूर्ण सामन्यांचा आनंद घेत आहोत. पुढचाही सामना होत राहील. तुर्तास आपण वळूया या स्पर्धेचे ऑफिशियल कमेंटेटर मिस्टर योगेश पाटील सर यांच्याकडे. पहा मित्रांनो, आपण आजपर्यंत या स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि अनेक मान्यवरांचा आयोजकांनी आणि सन्माननीय योगेशजी जाधव यांनी मात्र सन्मान केला. परंतु या ठिकाणी अशी व्यक्तिमत्व आज